करणारी आपलं पाप कमी करत असतात आणि त्यांचं पाप वाढत असतं. त्याच्यामुळे त्यांचं लय मनात घ्यायचं नसतं. जनाबाईच्या बाबतीत अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली, चोरी केली. जनाबाईला बी एका टोकावर जाऊन वाईट वाटलं, एवढी सेवा करून एवढा त्रास, आणि खऱ्याला त्रासच आहे ना. खऱ्याला गुळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसाला टुळी, गरीबाला मिळाना भाकर, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, आणि शेतकरी राजा असून बी झालाय नौकर विठ्ठल. काय जगात राहिल्या सांगा मला. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय? धराधरी वडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, भुकाभुकी, ह्याची आली त्याची गेली, हेऊ राहिला, हे उठलान, कणलान, वाकलान, भोकलान, थुकलान, वरच्याने विकटकन विस्फोटक बोलायचं, आणि खालच्या अर्धवट डोक्याने पिटवून मरू नका, ही पोर सोर जरा नीट राहा, आचार विचार हे वरच्याने सांगायचं ना, आपण त्यांच्या शब्दाने पिटी नोटच. इतके बुद्धू नाही तर आपली बुद्धी कोणाच्या दावणीला बांधू नका, जरा स्वयंभू विचार करा. विडवलं सगळे अस्ताव्यस्त आहे. अहो त्या जपानमध्ये चोर पकडायला मशीन आलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावाना मशीनच नेलं. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा, तर मशीनमध्ये प्लॅस्टिकचा हात येतो बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. काय पंगत का सप्त्याचे फुकाटी आणि खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडत्या. चौकात मशीनीत ह्या बॉक्ससारख्या दुसरा पाय दाबून धरत्यात. आपला नमुना तिथे गेला आणि त्यांनी ती मशीन बघितली. त्याने डोकं लावलं, गेलं आणि मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हाताला बूट पॉलिश केले, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. फुकट. मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडने मस्तीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. बीडचा बाजार भरला. बीडच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर काय बसलं. 2 रुपयाला पुढे माशा मारणार, 2 रुपयाला पुढे माशा मारणार. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात, मरणाच्या पुढे खपल्या. एक जण घरी गेला, बायकोनाला पुडी सोड, पावडर आणली, माशा मारायची पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पियानानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे का औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबाड्यात चालत ना. म्हणून तर जनाबाने रागा रागा अभंगच लिहिला. लुन्न झाला तुझा दरबार, 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 लुन्न झाला तुझा दरबार. दरबार धुंद झालाय, दरबार झालाय धुंद, माणसं झाल्यात मध्य धुंद. सगळा धुंदाधुंदीचाच कारभार आहे हो. सगळा राडा चालू आहे जगात. तर अमेरिकेत बघा ना कसला बोबाटा चालू आहे. लाखो माणसं रस्त्यावर उतरले. ती ट्रम्प मस्क
असा टेरेप लावलाय आका जगाचं शेअर मार्केट ढासळले हो. ज्यांना कमी दिवसात जास्त पैसे कमवायचे हवे ना त्यांचा कार्यक्रमच झालाय आज. जाग्यावर शेअर मार्केट डाऊन. अयो म्हणतात आता जेवढं गुंतवल्यात तेवढं तरी मिळावं म्हणतात, एक्स्ट्रा नको म्हणतात, मुद्दल तरी मिळावं. शेअर मार्केट डाऊन झालं. सगळ्या जगाची अर्थव्यवस्था. लोक त्यांच्या विरोधात हुशार माणसं आहेत पण काय लय आती करायला गेलं की माती होत असते हो. आणि इकडं परिणाम झाला ना आता भारतावर बी. गॅस वाढला ना आज 50नी. कमी पैशाने होतो ना वाढतो 50नी. पेट्रोल डिझेल 2-2 रुपयाने वाढलं. हे गरीबाचं मरणच आहे हो. विडल जगाची अर्थव्यवस्था ही सगळी हे अवघड परिस्थिती मायबाप. मग हे काय चालू आहे सध्या? धुंद झाला तुझा हे प्रमाण. आज बी 700 वर्ष झालं तरी जनाबाचं प्रमाण फिटच बसतंय. दरबार धुंद झालेला आहे मायबाप. खरी सेवा जनाबाची चोरीचा आळाला द्या म्हणले सुळाव. पंढरपूरच्या वाळवंटा सोरचला आता नीट ऐका. सुळाव देत असताना म्हणले थांबा जनाबाईला शेवटची इच्छा काय विचारा. म्हणले माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम आहे भगवत भक्ताच. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, निष्ठावंत व्हाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. जनाबाई म्हणे जगले तरी पांडुरंगाची मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. जनाबाई म्हणली देवा तुझं भजन करताना जर मला मरण आलं, माझ्यासारखे भाग्यवान माऊले या जगाच्या पाठीवर दुसरे असू शकत नाही. चुटकी वाजली सोळाचं पाणी केलं, प्रसंग संपला. उत्तर आहे का? मरण समोर आहे पण देवाविषयी असणारा भाव तीळ मात्र कमी झाला नाही. म्हणून जनाबाईची इच्छा भगवंतानं पूर्ण केली. अभंगाच्या दुसऱ्या